नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मॅक्स एक्सपेरिमेंट यूट्यूब चॅनल मध्ये। तर आजचा आपला टॉपिक आहे ग्राइंडर मशीन वर्सेस आपल्याकडे फळ आहे नारळ, टोमॅटो आणि चिकू। तर आपण सिंपली काय करणार आहे, ग्राइंडरचा जो पाता असतो तो पाता न वापरता रुमालवरती आपण फ्युइक टाकून त्याचं पाता बनवणार आहे आणि ते ग्राइंडरला लावून त्याने आपले फळ कट होतं का ते बघणार आहे। तर चला तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला वॉर्निंग देतो, तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न नका करू। तर तुम्ही फक्त आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। तर चला आपण आपले एक्सपेरिमेंटची सुरुवात करू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या रुमालवरती ना ग्राइंडरचा जो पाता असतो त्याच्या साईडचं आहे ना बॉल पेनने आखून घेतलेलं आहे। त्याच्यावर आपण तेवढ्या साईड मध्ये फ्युइक टाकणार आहे आणि नंतर मग ते वाळल्याच्या नंतर ते कापून तो पाता जो आहे तो ग्राइंडरला लावणार आहे। नंतर ते फळ कटिंग करून बघणार आहे ते होतं का काही सक्सेसफुल। तर चला आपण रुमालवरती फ्युइक टाकून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण फ्युइक टाकले आहे, फ्युइक वाळलं आहे। चिकू समज चिकूच्या बी आपण कट झालेले आहे, टर्बो चालू आहे, सॉरी पण कट झालेले आहे। तर असं काय होतं आपलं हे खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। तर याला बाजूला ठेवू, आपलं नारळ घेऊ। आता नारळला कट करून बघू नारळ कट होतं का नाही। आता 2 वस्तू कट झाल्या। आपलं हे जे ब्लेड बनवलं होतं ब्लेडला काही अजून फरक नाही पडलेला, बघू शकता तुम्ही। तर चला आपण आपलं नारळ कट करू। मित्रांनो, आपण आपला ग्राइंडर चालू करू, बघू नारळ कट होतं का नाही। नारळ कडक एकदम।